होय मला झालं की आपण तिकडे जाऊ ना. अरे ते पोचेल ना लवकर तिकडे. बजट तो इन्होंने साझा किया. हो गया सगळ्यांना माझा नमस्कार. थांबा थांबा थांबा. साधी पद्धत आपल्याकडे तुम्ही पण होता या पद्धतीने आपण कायद्याने चालतो पद्धतीने नाही का तो कायदा मी पाळलेला आहे यापूर्वी आपण कायदा सादर केल्यानंतर कायदा पाळला नाही तो सादर केल्यानंतर आता आम्ही बातम्या काय करायच्या कशाला हा असं सर साधी निवेदनाची कॉपी सुद्धा अर्थसंकल्प आज नवी मुंबई महानगरपालिकेचा पहिल्यांदा अर्थसंकल्प 6,000 जास्त झाला. तुम्ही स्थायी समिती अर्थसंकल्प तयार करते हे आम्हाला पटलं. आम्ही काही बोललो ना तुम्ही सादर केलं. आज महासभेमध्ये अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या अर्थसंकल्पाची प्रत आम्हाला मिळणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल अर्थसंकल्पाची प्रत तयार नाही तर निवेदनाची कॉपी आम्हाला आज आता मिळणं आवश्यक होतं. ती तुम्हाला मिळते तुम्हाला लाईव्ह झालं ते आम्ही ऐकायचं हे बरोबर नाही साहेब. आम्ही तुमचा नियम कलम काय आहे आम्हाला माहित नाही पण ही पद्धत बरोबरच नाही. निवेदन केलेली कॉपी मी देतो पण नाही. आपल्या शहराचा आज आमच्या भावना त्यांच्याकडे पोहोचल्या पाहिजेत. एक मिनिट सभापती महोदय जेव्हा आकडेवारी सांगत असतात जेव्हा आमच्याकडे निवेदनाची कॉपी असेल तर पेनाने आम्हाला मार्क करता येतं हायलाइट करता येतात इम्पॉर्टंट पॉईंट लिहिता येतात आम्हाला. आता आम्ही लिहू कशामध्ये तुम्ही आता सगळं ऐकू नाही शकत आम्ही साहेब. अरे तुम्हाला आम्ही आता तुम्हाला सांगणार 6,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर झाला. आम्हाला ऑफिस मधून विचारणार मालमत्ता करामधून किती मिळणार प्रॉपर्टी बाकीच्या याच्यामधून किती देणार हे हेड सगळे आम्हाला द्यावे लागतात. आम्ही त्यांना काय सांगू आमच्याकडे सगळे 28 महापालिकावाले त्यांचं देणार आम्ही सांगणार आमच्याकडे आता असा नियम झाला आम्ही 6,000 कोटीचं आणि बाकीचं सांगून द्या. आपल्याला आता बोललो की मी निवेदन केलेल्या कॉप्या तुम्हाला देतो. तुम्ही काय बोलले की आम्हाला त्या खोटं बोलतोय अरे काय पण खोटं यार साई साहेब. आहे तर मग दिला पाहिजे होता ना सर. साधी पद्धत आपल्याकडे तुम्ही पण होता या पद्धतीने आपण कायद्याने चालतो पद्धतीने नाही का तो कायदा मी पाळलेला आहे यापूर्वी आपण कायदा सादर केल्यानंतर कायदा पाळला नाही तो सादर केल्यानंतर आता आम्ही बातम्या काय करायच्या कशाला हा असं
साधी निवेदनाची कॉपी सुद्धा अर्थसंकल्प आज नवी मुंबई महानगरपालिकेचा पहिल्यांदा अर्थसंकल्प 6,000 कोटी जास्त झाला. तुम्ही स्थायी समिती अर्थसंकल्प तयार करते हे आम्हाला पटलं, आम्ही काही बोललो नाही, तुम्ही सादर केलं. आज महासभेमध्ये अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या अर्थसंकल्पाची प्रत आम्हाला मिळणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल अर्थसंकल्पाची प्रत तयार नाही, तर निवेदनाची कॉपी आम्हाला आज आता मिळणं आवश्यक होतं. ती तुम्हाला मिळते, तुम्हाला लाईव्ह झालं ते आम्ही ऐकायचं, हे बरोबर नाही साहेब. साहेब आम्ही काय हे बरोबरच नाही साहेब. तुमचा नियम कलम काय आहे आम्हाला माहित नाही, पण ही पद्धत बरोबरच नाही. निवेदन केलेली कॉपी मी देतो पण नाही काही सर, आपल्या शहराचा आज सगळीकडे वाद होतो. अहो सर, आमच्या भावना त्यांच्याकडे पोहोचल्या पाहिजेत. एक मिनिट, सभापती महोदय जेव्हा आकडेवारी सांगत असतात, जेव्हा आमच्याकडे निवेदनाची कॉपी असेल तर पेनाने आम्हाला मार्क करता येतं, हायलाइट करता येतात, इम्पॉर्टंट पॉईंट लिहिता येतात. आम्हाला आता आम्ही लिहू कशामध्ये? तुम्ही आता सगळं ऐकू नाही शकत आम्ही साहेब. अरे तुम्हाला आम्ही आता तुम्हाला सांगणार 6,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर झाला. आम्हाला ऑफिसमधून विचारणार मालमत्ता करामधून किती मिळणार, प्रॉपर्टी बाकीच्या याच्यामधून किती देणार, हे हेड सगळे आम्हाला द्यावे लागतात. आम्ही त्यांना काय सांगू? आमच्याकडे सगळे 28 महापालिकावाले त्यांचं देणार, पण आम्ही सांगणार आमच्याकडे आता असा नियम झाला, आम्ही 6,000 कोटीचं आणि बाकीचं सांगून द्या. अरे हे बोलतो, बरोबर नाही मी साहेब. आपल्याला आता बोललो की मी निवेदन केलेल्या कॉप्या तुम्हाला देतो. तुम्ही काय बोलले की तुम्हाला त्या खोटं बोलतोय ह्यो. अरे काय पण खोटं यार. साई साहेब आहे तर मग दिला पाहिजे होता ना सर. तुम्हाला देतो सगळ्यांना, पण तुम्ही इकडं चला इकडं नाही तुम्ही काहीच बोलले नाही सर. टॉपिक में क्या लिखेंगे? निवेदनाची कॉपी मी सगळ्यांना अरे माहिती ना.